ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण जो आपला पार्ट एचा लास्ट एक्सपेरिमेंट आहे, जो की आहे एल-सी-डी डिस्प्लेचा आणि तो आपण इंटरफेस करतोय आपल्या एफ-पी-जे सोबत तो आपण बघणार आहे आणि जसं की मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, की समजा मी फक्त प्रोजेक्ट ओपन करून आउटपुट वगैरे कसं बघायचं सिम्युलेशनमध्ये आणि हार्डवेअर किटमध्ये ते सांगणार आहे आणि थोडी थिअरी सांगणार आहे. कंप्लीट प्रोजेक्ट मी बनवत नाही बसणार आहे, कारण की ते ऑलरेडी सगळा पार्ट रिपीटेड झाला आहे आणि ती प्रोसेस मी खूप डिटेलमध्ये सांगितली आहे 2-3 एक्सपेरिमेंटमध्ये, तर मी परत परत नाही सांगणार आहे. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितलं होतं, एकदा परत सांगतो आहे. ठीक आहे. आता सुरुवात करूयात. पहिले थोडीशी थिअरी, की आपल्याला काय काय लागणार आहे. ब्लॉक डायग्राम सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण सिम्युलेशन वगैरे बघूया. ओके. तर ब्लॉक डायग्राममध्ये मेन काय आहे, की समजा सगळ्यात पहिले आपल्याला काय लागणार आहे, इथे क्लॉक लागणार आहे. तर क्लॉक यावेळेस आपण काय करत होतो, समजा मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करत होतो, 555 ॲज अ क्लॉक यूज करत होतो. ठीक आहे. तर 555 क्लॉक यूज करत होतो. ती कशासाठी होती, समजा 1 हर्ट्झसाठी कॅलिब्रेटेड होती आणि ती आपण पिन नंबर 132ला देत होतो. ठीक आहे. तर आपण या एक्सपेरिमेंटमध्ये ही क्लॉक नाही यूज करून आपण 12 मेगाहर्ट्झची क्लॉक यूज करणार आहे आणि ऑब्व्हियसली त्याचे पिन पण चेंज होणार आहे, कारण की 12 मेगाहर्ट्झची क्लॉक्स ऑलरेडी एका ठिकाणी या पिनमध्ये आपल्या जे किटमध्ये त्याच्यामध्ये डिफाईंड आहे. ती कोणती पिन ते आपण जेव्हा मी सॉफ्टवेअरमध्ये दाखवेल तेव्हा मी सांगणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एक रिसेट बटन आपण यूज करणार आहे. तर हे आपण ऑब्व्हियसली पुश बटन यूज करणार. ओके. तर पुश बटन आपण इथे यूज करणार. तर हे रिसेट बटन जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा एल-सी-डीवरती जे पण आहे ते सगळं ब्लँक होऊन जाणार. याचं हे फंक्शन आहे. ओके. त्यानंतर एल-सी-डी डाटा. आता एल-सी-डी डाटा म्हणजे काय, आता आपण माहिती आहे आपण मायक्रो कंट्रोलरच्या सब्जेक्टमध्ये पण आपण काय केलं होतं, मायक्रो कंट्रोलरला इंटरफेस केलं होतं एल-सी-डीशी. तर आपल्याला माहिती आहे एल-सी-डी इनपुट काय काय घेतं, एल-सी-डी डाटा घेतं, त्याच्यानंतर आर-एस घेतं आणि इनेबल घेतं. तर हे सगळं एल-सी-डीला चालवण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एल-सी-डी डाटा म्हणजे काय, की जे आपल्याला एल-सी-डीवरती लिहायचं आहे. जसं आपल्या एल-सी-डीवरती पी-आय-सी-टी लिहायचं आहे. तर पी-आय-सी-टी लिहिण्यासाठी तो एल-सी-डीचा जो डाटा आहे तो एल-सी-डीमध्ये जाण्यासाठी हे एफ-पी-जेचं आउटपुट एल-सी-डीच्या इनपुटला कनेक्ट केलं आहे. तर वन वे फ्लो आहे, म्हणजे आपण काहीच एल-सी-डीपासून एफ-पी-जेपर्यंत काहीच फ्लो नाही करते. जो सगळा फ्लो आहे तो एफ-पी-जेपासून एल-सी-डीपर्यंत आहे, जो की वन साइडेड आहे. ठीक आहे. तर हे झालं एल-सी-डी डाटा आणि त्याच्यानंतर एल-सी-डी अनेबल, समजा एल-सी-डी चालू बंद करण्यासाठी आणि एल-सी-डी आर-एस आहे. ठीक आहे. एल-सी-डी आर-एस आणि एल-सी-डी आर-एस म्हणून आपण मायक्रो कंट्रोलरमध्ये पण व्यवस्थित केलं आहे. समजा कोणाला माहीत नसेल तर हे सर्च करायच्याबद्दल माहिती भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता ही जी ब्लॉक डायग्राम आहे थोडं समजा समजा थोडीशी ओपन केली आणि डिटेलमध्ये जर बघितली इनपुट आणि आउटपुटचं रिलेशन वगैरे कसं, तर ते असं आहे. आता ही जी ब्लॉक डायग्राम, या ब्लॉक डायग्रामचं एक्सप्लेनेशन, कंप्लीट एक्सप्लेनेशन सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. समजा ठक्कर सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे, की समजा त्यांनी एम-व्ही-एम पण एक्सप्लेन केलं आहे आणि ही जी ब्लॉक डायग्राम आहे याच्यानंतर इथे एक मेन पार्ट हा आहे, की समजा हे 183 हर्ट्ज कशी येते. तर हे सगळं पण सरांनी एक्सप्लेन केलं. तर तिथे सरांच्या व्हिडिओमध्ये जर कोणाला जर बघायचं असेल, कोणाचा इंटरेस्ट आहे, तर तो सरांचा व्हिडिओ चेकआउट करू शकतो, ज्याला ही ब्लॉक डायग्राम समजायची आहे. आणि की मोस्ट ऑफ आपण पोरं तर काय करतोय, कोड रट्टा मारतो, त्याची गरज नाही पडणार. तर समजा कोणाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ, त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकाल, तिथे जाऊन बघू शकतो. ठीक आहे. या ब्लॉक डायग्रामचं कंप्लीट एक्सप्लेनेशन आहे, की समजा इथं आपण क्लॉक डिव्हिजन प्रोसेस का करतोय, त्याच्यानंतर स्टेट मशीन प्रोसेस का करतोय, आज काय कोडवाला तर मी पण सांगणार आहे. तर ते त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतो. ओके. त्यानंतर आपला पार्ट आहे, की समजा मेन आपल्याला करायचं काय, की फंक्शन टेबल. ठीक आहे. आता फंक्शन टेबलमध्ये आपण काय काय करतोय, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण किट चालू करतोय आपण काय करणार, रिसेट बटन प्रेस करणार. ठीक आहे. रिसेट बटन प्रेस केलं काय होणार, सगळं डोंट केअर होऊन जाणार वगैरे वगैरे आणि तर की माझी क्लॉक डाऊन केअर होणार आणि एल-सी-डी डाटा वगैरे आपण काय करणार आहे ते देणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय 38H. ठीक आहे. 38H म्हणजे काय, 38H आणि जो हे जे 4 आहे हे 4 ॲक्च्युली कमांड आहे, की ज्या एल-सी-डीला चालू करत आहे. जे बिगिनर प्रोसेस, समजा एल-सी-डीमध्ये डाटा लिहायच्या आधी आपल्याला पी-आय-सी-टी जे प्रिंट करायचं आहे, पी-आय-सी-टी जे आपल्याला प्रिंट करायचं त्याच्या आधी आपल्याला काही ना काही करायला लागेल, जसं की एल-सी-डी क्लिअर करायला लागेल, एल-सी-डीचं कर्सर चालू करायला लागेल, एल-सी-डीची बॅकलाईट चालू करायला लागेल. तर हे जे प्रोसेस आहे हे इथं डिफाईंड आहे. ठीक आहे. तर आता 38H काय आहे, तर 38H म्हणजे ओके. आता 0x38 काय आहे, तर 0x38 इथं लिहिलं आहे बघा, 0x38 लाईन नंबर 3 मध्ये लिहिलं आहे. तर 0x38 काय करतं, फंक्शन सेट करतं, की समजा 8 बिट आणि 2 लाईन्स, म्हणजे आपल्याला काय आहे, की एल-सी-डी काय असते, एल-सी-डीमध्ये 2 लाईन्स असतात. ठीक आहे. तर हे 2 लाईन इथं या फंक्शन सेट करतं आणि 8 बिट ऑपरेशन आपण करतो ते दाखवतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आहे, की समजा 06H. ठीक आहे. 06H म्हणजे काय, 06 म्हणजे एंट्री मोड आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यानंतर 0C आणि 01. तर 01 इथं लिहिलं आहे क्लिअर एल-सी-डी डिस्प्ले, की एल-सी-डी डिस्प्लेवरती समजा दुसरं आधीपासून काही आहे तर त्याला क्लिअर करतं आणि राहिलं काय, की 0C. तर 0C काय करते, की समजा
डिस्प्ले ऑन करतं, ठीक आहे, आणि कर्सरला ऑफ करून देतं, ठीक आहे. कर्सर म्हणजे काय असतं की समजा हे जे अशी लाईन दिसते प्रत्येक बॉक्सच्या नंतर LCDवरती, जर कोणी बघितलं असेल त्याला माहिती असणार, तर ती कर्सर त्याला ऑफ करून देतं, ठीक आहे. तर हे झालं आपण काय काय करतोय. त्याच्यानंतर आपलं मेन आहे की ASCII व्हॅल्यू काय काय, ठीक आहे. तर ASCII व्हॅल्यू जर आपण बघितल्या, समजा नेटवरती पण भेटून जाईल, गुगल जर केलं तर पीची ASCII व्हॅल्यू असते 50H. त्याच्यानंतर आयची ASCII व्हॅल्यू असते 49H. आणि सीची ASCII व्हॅल्यू असते 43H. आणि टीची ASCII व्हॅल्यू असते 54H. आणि व्हाईट स्पेस म्हणजे जो स्पेस असतो आपला ब्लँक स्पेस, त्याची ASCII व्हॅल्यू असते 20H, ठीक आहे. तर या ASCII व्हॅल्यू जर आपण इनपुटमध्ये दिल्या, ज्या FPGAच्या आतमध्ये दिल्या, तर आपलं जे PICT जे आपल्याला प्रिंट करायचं एम आहे ते प्रिंट होऊन जाणार, ठीक आहे. तर जसं जसं क्लॉकच्या एज असणार, तर क्लॉकच्या एजवरती या व्हॅल्यू 38, 6, C वगैरे वगैरे हे असं खाली चाललं जाईल. आणि ऑटोमॅटिकली आपलं पहिले LCD चालू होईल, त्याच्यानंतर PICT जे आहे ते सिक्वेन्शियली प्रिंट होईल, ठीक आहे. आता हे असं नाही की आपण इथं 1 हर्ट्जची क्लॉक यूज करणार तर हे खूप जास्त स्लो होणार, तर आपण 1 हर्ट्जची क्लॉक यूज करतच नाही, आपण 12 मेगाहर्ट्जची क्लॉक यूज करतो, ते खूप फास्ट होणार. आपल्या विजिबल आयला कळणार पण नाही की हे फंक्शन टेबल टॉपपासून बॉटमपर्यंत रन होत आहे, ठीक आहे. तर PICT असं प्रिंट होणार. आता जर कोणी विचारलं की एक्सटर्नल जर विचारलं की मला PICTने प्रिंट करायचं, मला माझं नाव प्रिंट करायचं, जसं की आता RAHUL राहुल प्रिंट करायचं, तर मी काय करणार, गुगलवरती जाणार, याच्या आरची ASCII व्हॅल्यू काय, एची ASCII व्हॅल्यू काय, एचची काय, यूची काय, एलची काय, हे आपण काढून घ्यायचं, ठीक आहे. आणि ज्या पण ASCII व्हॅल्यू आहे, जे MBMमध्ये जे मी इथं सेक्शन दाखवणार, तर MBM सेक्शनमध्ये या ASCII व्हॅल्यू फीड करायच्या. आणि सिमिलरली तर ते डायरेक्टली तिथं प्रिंट होऊन जाणार, ओके. अजून एक पार्ट राहिला की आता आपल्याला पिन्स काय काय द्यायचे आहे LCDच्या. तर हे बघा, आता आपल्याला माहिती आहे LCDला RS इनेबल वगैरे वगैरे हे असं असतं, ठीक आहे. पण आता जसं की ALU एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करत होतो, स्विच बँक 0, स्विच बँक 1 वगैरे यूज करत होतो. रिसेट बटन, समजा USRचा एक्सपेरिमेंट आहे, तर रिसेट बटन वगैरे यूज करत होतो. तर हे आपलं इनपुट आपण आपल्या मनाने देऊ शकत होतो. पण LCDच्या केसमध्ये आपण हे जे इनपुट आहे आपल्या मनानं नाही देऊ शकत का, कारण की हे किटवरती सोल्डर केलेलं आहे ऑलरेडी, हे कनेक्शन केलेलं आहे, इंटरनल कनेक्शन आहे. तर हेच इंटरनल कनेक्शन आपल्याला द्यायला लागणार आहे. आपण आपल्या मनानं काही पण LCDला इनपुट नाही देऊ शकत, हो की नाही. तर LCDचा जो RS आणि LCDला जो इनेबल आहे, तो स्पार्टन 3E जो आपला बोर्ड आहे FPGAचा, तर त्याच्या P48 आणि P49ला कनेक्टेड आहे. आणि जो डाटा आहे 0 पासून 7 म्हणजे 8 बिटचा जो डाटा आहे, तो 8 बिट डाटा जो इनपुट आहे, जी बस आहे ती अशी कनेक्ट केलेली आहे. तर तो इथं टेबलमध्ये लिहिलेला आहे. RS म्हणजे P48, इनेबल म्हणजे P49. आणि जो डाटा आहे 8 बिटचा, तो 47, 41, 39 असं कनेक्ट करून 24 पर्यंत कनेक्टेड आहे. तर आणि ही चुकीची IC आहे, हे आपल्याला नाही पाहिजे. IC म्हणतो FPGA, हा आपला जो FPGA तो हा वाला आहे 208 वाला. तर हे जे कनेक्शन आहे ते ऑलरेडी प्री डिफाईंड आहे. आणि आता कोणी विचारणार की हे मला हे कनेक्शन रट्टा मारायला लागणार आहे का, नाही. आपल्या ही जी बोर्ड मॅन्युअल आहे, ही बोर्ड मॅन्युअल आपल्याला प्रॅक्टिकलच्या दिवशी देणार आहे. तर हे डायरेक्टली आपण इथून उचलायचे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहे, तर LCD RS LCD अनेबल आणि हे जे डाटा बीट आहे, हे अकॉर्डिंग टू या मॅन्युअल हेच द्यायचे. आपण आपल्या मनाने हे चेंज करू शकत नाही, ठीक आहे. आणि रिसेटचं बटन आपण चेंज करू शकतो. रिसेटचं बटन आपल्याला जे पाहिजे ते K0 पासून K7 पर्यंत आपण काय पण देऊ शकतो, ठीक आहे. हे एक गोष्ट राहिली होती सांगायची. आता आपण काय करूया, हे आपण LCDचं बघितलं, त्याच्यानंतर फंक्शन टेबल वगैरे बघितलं. आता आपण काय करूया, आता आपण LCD आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जम्प करूया. लॅपटॉपच्या स्क्रीनवरती मी दाखवाल की सॉफ्टवेअरमध्ये आउटपुट कसं दिसतं. आणि त्याच्यानंतर आपण किटचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की समजा रिसेटचं बटन क्लिक केल्यानंतर मला काय दिसतं, आणि LCDवरती PICT प्रिंट होऊन दिसतं, ते कसं दिसतं. आणि मग आपण हा व्हिडिओ एंड करू शकतो. तर आता लॅपटॉपवरती जाऊया. चला, आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर किंवा ISCवरती आउटपुट बघूया कसं दिसतं. तर मी काय करणार, डायरेक्टली माझं LCD मी एका ठिकाणी एक्सपेरिमेंट परफॉर्म करून ठेवला, तो ओपन करणार आणि मग तुम्हाला आउटपुट दाखवतो. कम्प्लीट एक्सपेरिमेंट तर आपण करणार नाही, जसं की सांगितलं. तर काय करायचं, इम्प्लिमेंटेशन म्हणून जाऊ शकतो, सिंथेसाइज क्लिक करू शकतो वगैरे वगैरे. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीचं आहे. स्कीमॅटिक बघायचं, हे सगळं माहिती. तर हे सिम्युलेशनवरती आपण जम्प करूया. तुम्ही काय करणार, टेस्ट बेंचमध्ये जाणार, ICमध्ये जाणार आणि तुम्हाला डायरेक्टली आउटपुट दाखवतो, ठीक आहे. तर सिम्युलेट बिहेवियर मॉडेल याच्यावरती क्लिक करायचं. आणि हां, हे दाखवायच्या आधी एक गोष्ट सांगतो मी, की आपल्याला किटमध्ये हे कुठं लिहिलं आहे, समजा जे आपण थेरीमध्ये जसं डिस्कस केलं की सॉरी MBMमध्ये आपण कुठं लिहिलं आहे, की थेरीमध्ये जसं आपण डिस्कस केलं PICTचे ASCII व्हॅल्यू किंवा ते 38 वगैरे ते कुठं लिहिले ते दाखवतो. तर मी समजा MBMमध्ये गेलो, ओके. MBMमध्ये गेल्यानंतर कंप्लीट जे MBMचं एक्सप्लेनेशन आहे ते सरांना त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तर तो व्हिडिओ बघू शकतो, जसं की थेरीमध्ये सांगितलं. आपल्याला जो मेन सेक्शन इंटरेस्टेड आहे तो हा वाला आहे, की इथून व्हॅल्यूज आपला सुरू आहे, जसं 38,
त्याच्यानंतर 06 0C 1H वगैरे जसं की सांगितलं. आता फंक्शन टेबलमध्ये जसं सांगितलं होतं ते. आणि त्याच्यानंतर PICTचं PICT यांचे ASCII व्हॅल्यूज वगैरे आलेली आहे. आणि नंतर लास्टमध्ये आपण एक व्हाईट स्पेस प्रिंट करतो. त्याची ASCII व्हॅल्यू समजा डेसिमलमध्ये 32 आणि हेक्समध्ये 20 असं आहे. आणि मग आपण काय करतोय, स्टेट होल्ड करतोय, म्हणजे सगळं 000 देऊन टाकतोय. समजा ते PICT जसं आहे तसं त्याचं प्रिंटेड राहणार आणि ते आपल्याला दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसेट बटन जर आलं तर आपण सगळं क्लिअर पण करतोय. तर हा जो सेक्शन आहे हेच मेनली आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे सिम्युलेशनमध्ये, की वेव्हफॉर्ममध्ये 38, त्याच्यानंतर 06, मग 0C 1H आणि त्याच्यानंतर 50 49 43 54 जे फंक्शन टेबलमध्ये होतं ते ॲज इट इज आपल्याला आपल्या वेव्हफॉर्ममध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे. तर तेच मी दाखवणार. तर काय करायचं, ICमध्ये जायचं. ठीक आहे. आता जसं की मी इथं ICमध्ये आपलं वेव्हफॉर्म दिसलं आणि याला समजा मी झूम आउट केलं तर मला आउटपुटमध्ये काही दिसत नाही आहे. आउटपुटमध्ये मला काय दिसतं, समजा हे माझा LCD डाटा आहे. या LCD डाटा जर समजा मी रॅडिक्स हेक्साडेसिमल केलं तर मला काय दिसतंय, फक्त 38 दिसतंय. मला इथं कंप्लीट आउटपुट नाही दिसत आहे. तर मी काय करणार, हे जे वरतीचं टाइम्स डिव्हिजन आहे, हे जे सध्या 1 मायक्रोसेकंड आहे याला चेंज करायचं. याला आपण काय करायचं, समजा 1 सेकंड करून द्यायचं. ठीक आहे. किंवा 1 सेकंड केलं तर याला लोड व्हायला खूप जास्त टाईम लागतो. याला मी काय करतो, सध्याचं 500 मिली सेकंड करून देतो. ठीक आहे. तर याला लोड होऊ देतो. ओके. मिली सेकंड सॉरी MS करायला लागतं फक्त. मी हां, ठीक आहे. त्याला लोड होऊ द्यायचं. याला लोड व्हायला थोडासा टाईम लागतो. याला लोड झाल्यानंतर आपल्याला कंप्लीट आउटपुट दिसायला लागतं. जसं की आता समजा मी झूम आउट जरी केलं, तर इथं आपल्याला याला लोड होऊ द्या, मग आपण बघूया. ओके. तर आता इथे माझं कंप्लीट आउटपुट लोड झालं आहे 0 मिली सेकंडपासून 500 मिली सेकंडपर्यंत. आता मी काय करणार, थोडंसं झूम करायला लागेल. तर मी काय करतो, याला झूम करतो आणि सुरुवातीला जाऊया एकदम स्टार्टिंगला, जिथं आपलं आउटपुट आपल्याला दिसायला हवं. ठीक आहे. तर आता हे बघा, जसं की मी सांगितलं होतं, जेव्हा लोड झाला त्याच्यानंतर स्टार्टिंगला गेलो. हे बघा, 0 पासून ते समजा 10 मिली सेकंडपर्यंतच्या सेक्शनमध्ये तिथे मला जसं की फंक्शन टेबलमध्ये डिस्प्ले होतं त्या व्हॅल्यू दिसत आहे 38 6 C 01H वगैरे. आणि मग इथून प्रिंटिंग सुरू होते. जेव्हा मी RS1 करतोय, जेव्हा मला ॲक्च्युअल जो LCD त्याच्यावरती काही राईट करायचं आहे, तर PICT म्हणजे पीचं ASCIIमध्ये हेक्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर 50 येतं. P, Iचं 49, Cचं 43, Tचं 54 आणि व्हाईट स्पेसचं 20. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी काय करतो, 0 देतो, म्हणजे ते PICT होल्डमध्ये चाललं जाणार, की जे प्रिंटेड केलं आहे आपण ते PICT ॲज इट इज तसं त्याचं दिसायला लागेल. ठीक आहे. तर हेच आउटपुटमध्ये बघायचं आपल्याला. सगळ्यात पहिले सेक्शन जो आपल्याला जो म्हणजे हा जो सेक्शन इथपर्यंतचा, तो की आपला LCD चालू करण्यासाठी. आणि त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे, की समजा इथून इथपर्यंत, की आपण PICT आणि एक व्हाईट स्पेस याच्यानंतर टाईप केला आहे, तो RS जेव्हा बंद येतो त्याच्यानंतर. आणि हे आपल्या आउटपुटमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं आपण सिम्युलेशनमध्ये बघितलं. आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची, की समजा UCF फाईलमध्ये आपल्याला काय दिसतं. तर प्रोजेक्ट नॅव्हिगेटरमध्ये मी गेलो, इम्प्लिमेंटेशन फाईलमध्ये गेलो. आणि UCF फाईल जसं की थेरीमध्ये मी डिस्कस केलं आहे, ज्या LCDचे कनेक्शन जे ऑलरेडी फिक्स आहे, जसं की इथं किट मॅन्युअलमध्ये पण आहे, तेच कनेक्शन आपल्याला द्यायचे. आणि रिसेटचं बटन आपण काही पण देऊ शकतो. तर इथं मी दिलेलं आहे, की जे सांगितलं होतं, की समजा 48 50 80 वगैरे इनेबलचं आणि क्लॉकचं. आणि हां, क्लॉकचं कनेक्शन राहिलं होतं, की क्लॉक आपल्याला कोणती द्यायची आहे. जसं की आता मी मॅन्युअलमध्ये जर दाखवलं, की माझी क्लॉक कोणती द्यायची आहे, तर समजा मी 555 सर्च केलं, मला माहिती आहे 555 जो टायमर आहे त्याची पिन नंबर आपण 132 देत होतो. जेव्हा आपल्याला समजा USRचा एक्सपेरिमेंट करायचा होता किंवा मॉडर्न काउंटरचा एक्सपेरिमेंट करायचा होता, तर आपण 1 हर्टची क्लॉक यूज करत होतो. तर आपण पिन नंबर 132 द्यायचो. पण आपल्या इथं 12 मेगाहर्टची क्लॉक करायची, तर आपण पिन नंबर 180 देतोय, जसं की P80 इथं लिहिलेलं आहे, ते आपल्याला द्यायचं आहे. तर 12 मेगाहर्टच्या क्लॉकसाठी आपण P80 दिलं आहे. त्याच्यानंतर आपण RSTला कोणतं पण स्विच देऊ शकतो, जे टॅक्टिकल स्विच बटन असतं, जे पुश बटन असतं. तर मी इथं 204 दिलं, जे की मला वाटतं K0 आहे समथिंग. आपण चेक करू एकदा. तर समजा मी इथं 204 टाईप करतो. ओके. तर हां, 204 म्हणजे K0 आहे. तर आपण दुसरं पण देऊ शकतो. रिसेट बटन आपण चेंज करू शकतो. बाकी आपल्याला काहीच चेंज करायची परमिशन नाही आहे. ठीक आहे. आणि जो डाटावाले बटन, डाटावाला जो आहे, जो बस आहे माझा, तो डाटा बस पण फिक्स्ड आहे. 24 पासून 47 पर्यंत तो पण आपल्याला सेम टू सेम द्यायचा आहे. ठीक आहे. ॲक्च्युअली 47 पासून 24 आहे, तिथं उलटा लिहिलं आहे, 0 आणि पासून 7 आहे. तर हे आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण प्लॅनहाईटची फाईल केली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिमेंटेशन मोडमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर ही जनरेट प्रोग्रामिंग फाईल करायची. हे सगळं प्रोसेस मी ऑलरेडी सांगितलं. आणि मग बिट फाईल आली, की ती बिट फाईल आपल्याला शेल फोल्डरमध्ये टाकून आपल्याला FPGA प्रोटोटायपिंग FPGAमध्ये ही फाईल डाउनलोड करायची. तर हे जे प्रोसेस ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर आपण डायरेक्टली आता किटवरचं आउटपुट बघूया. आणि मग LCDवरती PICT दिसतंय का नाही, त्याच्यानंतर रिसेट बटन केल्यानंतर काय होतं ते आपण बघूया. आणि मग आपण हा व्हिडिओ एंड करू शकतो.
ओके. तर आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये बघितलं की आउटपुट कसं बघायचं. आता हे किटवरती कसं दिसतं ते मी दाखवणार. तर इथं काय माझी लॅपटॉपची ही पीसीची स्क्रीन आहे. तर इथं आपल्याला काय करायचं सिम्पली जसं की मी सांगितलं एफपीजे बॅट फाईलवरती जेव्हा मी क्लिक करणार तर डायरेक्टली माझं आउटपुट किटमध्ये चाललं जाईल. ठीक आहे. तर मी काय करतोय हे बघा व्हिडिओ प्ले करतो. ठीक आहे. जसं मी आता क्लिक केलं, मी किट चालू करतो. इथं किट मी चालू केली आहे. तर एल-सी-डीवरती सध्या काहीच नाही लिहिलेलं. ठीक आहे. आता मी या बॅट फाईलवरती डबल क्लिक करणार. जसं मी डबल क्लिक केलं माझं आउटपुट चाललं जातं आणि माझा एल-सी-डी प्रोग्राम होऊन जातो. ठीक आहे. जसं सॉरी एफ-पी-जे प्रोग्राम होऊन जातो आणि मग एल-सी-डीवरती इथं पी-आय-सी-टी प्रिंट होऊन येतं. ठीक आहे. आता पी-आय-सी-टी प्रिंट होऊन आलं. ठीक आहे. आता मला काय करायचं रिसेटचं बटन दाखवायचं आहे. तर रिसेटचं बटन कुठे आहे? हे बघा हा जो बटन मी प्रेस करतोय हा वाला. तर हा माझा रिसेटचा बटन आहे. हा रिसेटचं बटन मी प्रेस केला की काय होणार एल-सी-डीवरचा जो आउटपुट आहे तो सगळं ब्लँक हो जायला पाहिजे. ठीक आहे. आता झालं काय होतं जेव्हा मी ह्या करत होतो तेव्हा हे रिसेटचं बटन थोडंसं लूज होतं. ठीक आहे. कारण की आपले किट माहिती आहे आपल्या कोणत्या क्वालिटीचे असतात. तर काय झालं होतं फक्त सुरुवातीला हे सगळं जात नव्हतं ते पीच जात होतं फक्त पी राहत होतं. पण आता जेव्हा डबल प्रेस केलं होतं मी तेव्हा तर रिसेटचं बटन दाबल्यानंतर सगळं आउटपुट जात होतं आणि जेव्हा बटन सोडलं होतं तेव्हा बटन सोडल्यानंतर पी-आय-सी-टी परत प्रिंट होऊन येत होतं जसं की मी परत दाखवलं आहे. ठीक आहे. तर हे झालं किटवरती आपण आउटपुट बघितलं. आता इथं आपला एक्सपेरिमेंट एवढाच पार्ट मला सांगायचा होता. सगळे एक्सपेरिमेंट आत्तापर्यंत मी अपलोड केले. फिफो मला वाटतं राहिलं याच्यानंतर मी अपलोड करून देईल आणि हेच बघितलं आपण एल-सी-डीवरती आउटपुट कसं बघायचं. ठीक आहे. थँक यू.